खराडीत महापालिकेच्या कारवाईचा फ्लॉप शो, मोठ्या अतिक्रमणांना कवच आणि सामान्यांच्या नशिबी हातोडा। पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने खराडी परिसरात राबवलेली मोहीम म्हणजे निव्वळ डोळ्यात धूळफेक असल्याचे समोर आले आहे। प्रशासनाने केवळ फोटो काढण्यापुरते आणि वरिष्ठांना दाखवण्यापुरते तुरळक पाडकाम केले असून बड्या अनधिकृत बांधकामांना साधी चराचही लागलेली नाही। या प्रकारामुळे महापालिकेच्या अर्थपूर्ण कारभाराचे वाभाडे निघाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष, सामान्यांचे नुकसान। खराडीतील मुख्य रस्ते आणि उच्चभ्रू सोसायट्यांच्या परिसरातील मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे सोडून महापालिकेच्या पथकाने केवळ किरकोळ हातगाड्या आणि पत्र्यांच्या शेडवर आपला जोर दाखवला। ज्या पक्क्या बांधकामांनी रस्त्याचा श्वास कोंडला आहे तिथे अधिकारी पोहोचलेच नाहीत। ही कारवाई नेमकी कोणाच्या हितासाठी होती असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे। बातमीतील मुख्य मुद्दे: दिखाऊ पाडकाम, केवळ बातम्यांमध्ये झळकण्यासाठी आणि कागदोपत्री नोंद करण्यासाठी जुजबी कारवाई करण्यात आली। प्रशासकीय संरक्षण, मोठ्या अतिक्रमणांना स्थानिक प्रशासनाचे छुपे पाठबळ मिळत असल्याचे बोलले जात आहे। वरिष्ठांची डोळेझाक, स्थानिक अधिकाऱ्यांच्या या मिलीभगतमुळे पालिकेचा महसूल बुडत असून सर्वसामान्यांना मात्र वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे। नागरिकांचा रोष, खराडीतील रहिवाशांनी आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की स्टार महापालिकेचे पथक येते, काही किरकोळ सामान जप्त करते आणि निघून जाते, पण मुख्य रस्त्यावर उभी असलेली मोठी अनधिकृत हॉटेल्स आणि शेड्स आजही तशीच आहेत। हा केवळ कारवाईचा बनाव आहे, हे आता लपून राहिलेले नाही। प्रशासनाला जळजळीत सवाल, खराडीसारख्या IT हबमध्ये जिथे रस्ते आधीच अरुंद आहेत तिथे महापालिका निवडक कारवाई करून नेमका कोणता संदेश देऊ पाहत आहे? दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की पुन्हा तारीख पे तारीख देऊन हे प्रकरण दाबले जाणार? अशाच अनेक ताज्या घडामोडींसाठी आपल्या सत्यवार्ता न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।